नमस्कार, मी वैष्णवी पवार. आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नवीन रेसिपी जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करणार आहोत आणि एकदम झटपट बनवून रेडी होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एक वाटी तांदूळ 2 घंट्यासाठी एकदम छान असं भिजवून घेतलेलं आहे. 2 घंट्यानंतर यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण याला एक साफसुथऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत 3 मीडियम साईजच्या मिरच्या टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचं अद्रकचा तुकडा टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 कपच्या करीब पाणी आणि याला एकदम छान असं आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याची एकदम सॉफ्ट अशी पेस्ट बनवून रेडी केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी परत तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे एक उकडलेलं आलू घेतलेलं आहे. आता आपल्याला याला या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून यात टाकून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याचे एकदम छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा या प्रकारे मी याचे तुकडे करून घेतलेले आहे. आता आपण यात अर्ध्या कपच्या करीब पाणी टाकणार आहोत आणि याला एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण याला या प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता ज्या बाउलमध्ये मी तांदूळाची पेस्ट काढलेली होती त्याच बाउलमध्ये आपल्याला आलूची पेस्टसुद्धा काढायची आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकच डायरेक्शनने आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याचा एकदम छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याचं कन्सिस्टी बघू शकता. याच कन्सिस्टीचं आपल्याला बॅटर बनवून रेडी करायचं आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरे, थोडीशी हळदी पावडर आणि 1 चमचा कस्तुरी मेथीला हाताने क्रश करून टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यात घालून घ्यायचं आहे. सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. आता आपल्याला या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. साईडला मी गॅसवरती अगोदरच पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आपलं तेल पण एकदम छान असं गरम झालेलं आहे. आता आपण या प्रकारे 1 चमचे हे बॅटर यात टाकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम छान असं 1 चमचा यात घालून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एका साईडने एकदम छान असं फ्राय झालेलं आहे. याच प्रकारे आपल्याला याला दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि झटपट बनणारा हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज.